मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमात महिलांची ओटी भरून त्यांना कुंकू लावत वाण देण्याची प्रथा आहे। यामध्ये वसमतच्या ग्रामोदय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तथा सेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून मकर संक्रांतीचे निमित्त साधत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हिंगोलीतल्या वसमत विधानसभा मतदारसंघात राबवला जातोय। सुनीता ज्ञानेश्वर भालेराव माझं नाव। आमदार राजूभाई नवघरे यांच्या सेवा प्रतिष्ठानातून वर्षाताई नवघरे यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहे आणि त्या गावोगावी जाऊन विठ्ठल रुक्माईच्या मूर्त हळदी कुंकवाच्या निमित्ताने वाटप करत आहेत आणि ह्या कार्यक्रमाला महिलांचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक महिलांना तो घरी घरी जाऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मूर्ती वाटप करत आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेला असून चांगल्या रीतीने पार पडत आहे। यासाठी आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या पत्नी सौभाग्यवती वर्षाताई राजूभैया नवघरे ह्या मूर्ती वसमत विधानसभा मतदारसंघातल्या गावागावात जाऊन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वाटप करत आहेत। महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मकर संक्रांतीचा हा सण सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात वर्षाताई नवघरे या मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहेत। हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे। सौ वर्षा नवघरे यांच्या माध्यमातून मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व जिल्ह्यामध्ये गावोगावी हे कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत। त्यांनी त्यांच्या माध्यमातून विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं वाण म्हणून सर्व महिलांसाठी इथे आयोजित केलेलं आहे। तरी त्यांचे मनापासून धन्यवाद। या स्तुत्य उपक्रमाला महिलांकडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। या अगोदर वसमत विधानसभा मतदारसंघातील 65,000च्या वर महिलांना तीर्थयात्रेच्या माध्यमातून तुळजापूर, पंढरपूर, परळी, वैजनाथ येथील देवदेवतांचं दर्शन व्हावं यासाठी मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी यात्रेचं आयोजन केलं होतं। त्यानंतर आता त्यांच्या पत्नी वर्षाताई नवघरे मात्र मतदारसंघातल्या गावागावात जात हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वाटप करत हा उपक्रम राबवत आहेत। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघात विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती वाटप करण्यासाठी तब्बल 65,000च्या वर मूर्ती खरेदी केल्या आहेत। मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्तानं तिळगुळ देत एकमेकांना गोडगोड बोलत महिलांसाठीचा सण वसमत विधानसभा मतदारसंघात मात्र चर्चेचा विषय बनलाय। उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली।